नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 81 वरील चतुर्दशः पाठः काव्यशास्त्र विनोदः यामधले सगळे श्लोक म्हणूया. काव्यशास्त्र विनोद मधले श्लोक तुम्हाला कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतरासाठी आहेत, त्यामुळे आपल्याला हे पाठ करायचे आहेत, म्हणून आज आपण हे म्हणूया. यातला पहिला श्लोक बघा. साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वं न मुंचती. आता दुसरा बघा. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः. आता पुढचा. तातेन कथितं पुत्र पत्रं लिखममाज्ञया न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लंघिता. आता चौथा श्लोक बघा. न तस्यादीर्न तस्यांतः यो मध्ये तस्य तिष्ठति तवाप्यस्ति ममाप्यस्ति यो जानाति स पंडितः. आता पाचवा श्लोक. मृगमीन सज्जनानां तृणजलसन्तोषविहितवृत्तीनां लुब्धकधीवरपिशूनां निष्कारणवैरिणो जगति. आता सहावा श्लोक. गंगायाश्चञ्चलतरे वारिणी प्रतिबिंबितं शोभते तारकायुक्तं शतचंद्रं नभस्थलं. आणि आता शेवटचा सातवा श्लोक. यद्वक्त्रं मुहुरीक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन्मृषा नैषां गर्ववच शृणोषि न च तान् प्रत्याशया धावसि काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तं तप. तर अशा प्रकारे आज आपण काव्यशास्त्र विनोदः यामधले श्लोक म्हटले आणि पाठ झाल्यानंतर तुम्ही हे लिहून बघा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचं आहे, त्याच्यामुळे चूक व्हायला नको. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.